थँक्यू डॉक्टर. माझे कसले आभार मानताय काका? खरं तर मी तुमचे आभार मानले पाहिजे की तुम्ही माझं ऐकून यांना इथे भेटायला आला. एनिवेज तुम्ही बसा बोलत, मी येतो. डॉक्टर थांबा ना, जरा तो प्रसाद देतो तुम्हाला. हा घ्या. कसला प्रसाद आहे म्हणत होतात मगाशी? तू लवकर बरी व्हावीस म्हणून मी आपल्या देवळात अभिषेक करायला सांगितलं होतं. एनिवेज येतो मी. आईला आणि आजीला ही बातमी कळल्यावर त्यांचा आनंद कसा ओसंडून वाहणार आहे बघ. बघ तू, अगं तुझी आजी, तिला काय विचारू नको. तिने उपास तपास काय केले, तीर्थयात्रा काय केली. आणि मधू सुद्धा तुझ्या चिंतेने खूप त्रास खाली असायची का? पण तरी तुझ्याकरता मेथीचे लाडू करून इथपर्यंत घेऊन आली होती. आठवतंय मला, खूप त्रास सहन केला होती. पण बाबा, माझ्या आजारपणाचा सगळ्यात जास्त त्रास मोहरला झालाय. खूप सहन केलंय तिने माझ्यासाठी, खूप सेवा केली आहे माझी. आणि ते सुद्धा अशा विपरीत परिस्थितीत. हो का? माझ्या दोन्ही मुली नक्षत्रासारखे. मोहरचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. बाबा, तुम्ही मला भेटायला आलाय हे मोहरला माहितीये. मग बाबा, तिला फोन करा ना. तुम्ही मला माफ केलंय, मला भेटायला आलाय, ऐकून तिला सगळ्यात जास्त आनंद होईल. आणि हा तिचा अधिकार आहे सगळ्यात आधी जाणून घेण्याचा. बाबा करा ना फोन प्लीज. बाबा अगं नको, पल्ले गडबड होईल. माझ्या हातून एक चूक घडली. कोणती चूक? अगं लेखा वहिनीला भेटायला त्यांच्या रूम मध्ये गेलो होतो तेव्हा तिकडे मला रोहन भेटले. बोलण्याच्या ओघात मी त्यांना सांगून टाकलं की तू सुद्धा याच हॉस्पिटलमध्ये आहे. मोहरने त्याला सांगितलं नव्हतं, ते रागावले. त्यात रागाच्या भरात घरी गेले. तर अशा परिस्थितीत घरी फोन करणं मला योग्य वाटत नाही. बाबा, मला वाटतं त्या अशा परिस्थितीत तर तुम्ही तिथे जायलाच हवं. बाबा, मोहरला आता तुमची गरज असेल. तुम्ही मोहरला ओळखता ना, ती कितीही मोठ्या संकटात असली तरी ती कुणाला आपलं दुःख सांगणार नाही. आणि अशा वेळी तुम्ही तिच्या जवळ असणं फार महत्वाचं आहे. बाबा बाबा प्लीज, तुम्ही आत्ताच्या आत्ता तिथे जा. तुम्ही तिथे जाच. upset नको होस रोहन. I know it's upsetting. पण आता हे सगळं नेहमीच झालंय ना, पहिल्यांदा होत नाहीये. तुझी बायको नेहमीच प्रॉब्लेम क्रिएट करते आणि बाकी सगळे निस्तरत बसतात. रुटीन झालंय हे सगळं, सवय झाली आहे सगळ्यांना. But there's a difference. फरक इतकाच आहे की नॉर्मली ती लहान लहान चुका करते, पण यावेळी खूप मोठी चूक केली. इट्स अ ब्लंडर. आणि मला शॉकिंग हे वाटतंय की त्या फ्रेंडचं नाव सांगून ती त्या पल्लवीला भेटायला जायची. आणि हे सगळं तिने तुझ्यापासून पण लपवून ठेवलं. इट्स टू मच. यावेळी तू तिला कडक शिक्षा कर, नाहीतर ती बोकाट सुटेल. वाटेल तशी वागायला लागेल. I'm telling you, रोहन, पनिश कर तिला.
मोहरला कुठलीही शिक्षा देण्याआधी माझं जरा ऐकून घे. या घरात मला माझं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे असं मी समजते. मावशी, तुला तुझं मत व्यक्त करायचा अधिकार आहे, पण तू हिची बाजू घेऊ नकोस, कारण ही जे काही वागली आहे ना, मला नाही वाटत की ती चुकीचं वागली. तिनं आपल्या सख्या बहिणीची सेवा करून ह्या घराला घातक ठरेल किंवा या घराच्या इब्रतीला धक्का पोचेल असं काहीही केलेलं नाहीये. मावशी, हिची बाजू घेऊन काय होणार आहे? अगं, ही आपल्याशी खोटं बोलली आहे, सगळ्यांना अंधारात ठेवून हे सगळं केलंय. यांच्या घराण्याला ना खोटं बोलायची आणि फसवेपणाची पिढीजात सवयच आहे. विश्वासघातकी माणसं आहेत का ही? लग्नाच्या वेळी काय केलं? दाखवली एक मुलगी आणि बोहल्यावर चढवली दुसरीच. एक मिनिट रोहनराव, तुमच्या लग्नाच्या वेळी नेमकं काय घडलं होतं याची तुम्हाला अजिबात कल्पना नाहीये. फसवेपणा करायला माझ्या मुली रस्त्यावर पडल्या नाहीये. आमच्या घराण्यावर बोटा उगारण्याआधी तुमच्या माणसांची खात्री करून घ्या. काय म्हणायचंय काय तुम्हाला? अगं नको तो विषय काढू कसा नको. याला सत्य परिस्थिती काय ती कळायला हवी. नाही बाबा, तुम्हाला शपथ आहे माझी, तुम्ही या घराविषयी काही बोलला नाही आहात. अगं मोहर, बाबा, बाबा ही माझी माणसं आहेत आणि यांच्याविषयी काही चुकीचं बोललेलं मला नाही आवडलं. मोहर, यांना सत्य परिस्थिती कळायला हवी, नाहीतर हे आयुष्यभर तुझ्यावर आरोप करत राहतील. ते मला सहन होणार नाही. ऐकावं रोहनराव, तुमच्या लग्नाच्या वेळी पल्लवीच्या ऐवजी मोहरला बोहल्यावर चढवण्याची कल्पना सुलेखा वहिनींची होती, तुमच्या आईची. तुमच्या लग्नाच्या वेळी पल्लवीच्या ऐवजी मोहरला बोहल्यावर चढवण्याची कल्पना सुलेखा वहिनींची होती, तुमच्या आईची. या लोकांना तुझी अजिबात कदर नाहीये. हे लोक तुला समजून घेणार ते नाहीयेत. यांना जवळच आहे तो फक्त यांचा खोटा अहंकार.